सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. ग्लोईंग स्किन, हेल्दी हेअर, कोणताही प्रॉब्लेम नाही. आणि त्यासाठी आपण भरपूर असे महागडे क्रीम वगैरे वापरतो, पार्लरला जातो, खूप सारी काळजी घेतो. पण आता फक्त हा एक उपाय तुम्ही जरूर ट्राय करून पहा. मी जो कोणता तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, तो रोजच्या रोज जर तुम्ही फॉलो केलात ना, तर ग्लोईंग स्किन, हेल्दी हेअर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. हा अगदी साधा सोपा उपाय एकदा तुम्ही बनवून ठेवलात ना, की मग अगदी वर्षभर स्टोअर होतो आणि रोजच्या रोज वेगळं काही असं करायची गरजच पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का? यासाठी फारसा असा खर्चसुद्धा येत नाही. घरातल्या घरात अगदी सोपी, साधी अशी ही रेमेडी आहे. नक्की ट्राय करून पहा आणि एकाच रेमेडीमध्ये तुमचे केस, हेल्थ आणि यासोबतच स्किनसुद्धा खूप छान होणार आहे. जरूर ट्राय करून पहा. महिन्यातच तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तर चला जाणून घेऊयात सुंदर दिसण्याचं हे नवं रहस्य. आता इथे जे साहित्य मी तुम्हाला दाखवते हे सगळं आपल्याला लागणार आहे. आवळे आता सीझनमधून जरा कमी झालेले आहेत, पण बाजारात अजूनही ते मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच आवळे विकत आणू शकता. आता इथे प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट मी सांगणार आहे. पाव किलो इथे मी आवळे घेतलेले आहेत. आवळ्यांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. लक्षात घ्या आपल्याला हे वर्षभर टिकवून ठेवायचं आहे. यासाठी ना मी सगळं साहित्य चांगलं धुवून घेतलंय. 2 ते 3 तासांसाठी असंच ओपन ठेवलं होतं. म्हणजे काय होईल यामधला जे काही पाण्याचा अंश आहे, तो सगळा निघून जाईल. आवळा कसा कट करायचा हे तर तुम्ही पाहिलंच. आवळा कट करून झाला आणि आता यानंतर आपल्याला हळद आहे. ही कच्ची हळद आहे जी शरीरासाठी खूप गुणकारी आहे. कच्च्या हळदीचे फायदे जर तुम्हाला सांगायचे तर पिंपल्ससाठी, डल स्किनसाठी किंवा अपचन आपल्याला जे होतं ना, गॅसेस होतं, ॲसिडिटी होते, यामुळे कमी होते आणि याचा परिणाम आपल्या स्किन आणि केसांवरती सुद्धा दिसून येतो. आता हळदीवरचे संपूर्ण स्किन मी काढून घेतलेली आहे. वरची साल काढून घेतली. कच्ची हळद घ्यायची आहे आपल्याला 150 ग्रॅम. आता ही मोठी आहे साईजला आणि आता याचे आपण छोटे-छोटे असे तुकडे करून घेऊ. तर या पद्धतीने सगळ्या कच्च्या हळदीचा मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे संत्रं. आता संत्र्यामध्ये असतं ना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. जसं आवळ्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं. जे तुमच्या शरीराची इम्युनिटीसुद्धा सुधारतं आणि सोबतच तुमचं त्वचा चमकदार करते. शरीराची जी काही एक्स्ट्राची सूज आहे ना, ती सुद्धा कमी होते. मुळात आवळा आणि संत्री दोन्हीही तुमच्या केस गळतीवरती खूप भारी काम करतात. यामुळे हे तुम्हाला ना नक्की माहीत असायलाच हवं. 2 मध्यम आकाराचे संत्रे घेतलेले आहेत. यावरची साल काढून घेतली. आता यावरचे काही एक्स्ट्रा धागे असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचेत आणि असे संत्रीच्या फोड्या वेगळ्या करून ठेवायच्यात. आता यासोबतच इथे मी मूठभर पुदिनासुद्धा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून चांगलं यामधलं पाणीसुद्धा निथळलेलं आहे. साधारण अशी गच्च मूठ भरून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य ना एकदा कट करून झालं, की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाण्याचा एकही थेंब याला लागता कामा नये, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, संत्र आणि आवळ्यामध्ये असतं व्हिटॅमिन सी. भरपूर प्रमाणात असतं, कॉलेजन प्रोडक्शन वाढतं यामुळे आणि त्यामुळेच नॅचरली ब्राईटनेस आणि ग्लोईंग स्किन तुम्हाला मिळते. आता कच्ची हळद आणि पुदिना हे ना एकदम तुमच्या पिंपल आणि ॲक्नेवरती काम करतं आणि या सगळ्याचे बेनिफिट्स मिळावे म्हणून यामध्ये आवर्जून आपल्याला अगदी ताज्या काळ्या मिरीची पूड यामध्ये घालायची आहे. साधारण 7 ते 8 काळी मिरीची पूड मी घातली असतील. अर्धा चमचा तुम्ही इथे म्हणू शकता आणि यासोबतच अगदी थोडंसं म्हणजे 2 चिमूट आपल्याला खायचं साधं मीठ यामध्ये घालायचं आहे. आणि झाकण लावायचं. पाणी न घालता आपल्याला याचा चांगला पल्प तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. असा घट्टसर पल्प तयार होतो आणि आता हा आपल्याला चांगला वस्त्रगाळ करून घ्यायचा. यासाठी एक मोठं बोल घेतलं. यावरती अशी चाळणसुद्धा ठेवलेली आहे, जाळी ठेवलेली आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला एखादं असं छान पातळ असं कापड ठेवायचं. यामध्ये हा सगळा पल्प काढून घ्यायचा आहे आणि हा पल्प आपल्याला चांगला पिळून घ्यायचा आहे. आवळ्यामध्ये असतं ना अँटीऑक्सिडंटने भरपूर भरलेला असा आवळा असतो. यामुळेच तुमचे फाईन लाईन्स, रिंकल जे असतात किंवा सुरकुत्या पडलेल्या असतात आपण ज्याला म्हणतो, ते चेहऱ्यावरती काळे डाग पडलेले असतात, हे संपूर्णपणे निघून जातं. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का? व्हिटॅमिन सी म्हणजेच काय तर आवळा आणि संत्री यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. यासोबतच तुम्ही जर हळद घेतली ना, तर तुमची स्किन टोन जो आहे तो एकसारखा होतो. म्हणजे कुठे-कुठे असे काळे डाग आलेले असतात, ते सगळे निघून जातात, डाग हलके होतात आणि स्किन एकसारखी दिसू लागते. सगळा ज्यूस मी इथे पिळून काढलेला आहे. आता हा तयार झालेला ज्यूस आहे, याला म्हणतात डिटॉक्स ड्रिंक.
यामुळे काय होणार, तुमच्या शरीरामधली जी काही घाण आहे ना ती सगळी निघून जाणार आणि तुमची स्किन क्लिअर आणि फ्रेश दिसणार. आवळ्यामुळे काय होईल, केसांचे जे रूट आहेत, मुळं आहेत, ते एकदम मजबूत होतात आणि केस गळती खूप कमी होते. पुदिना आणि हळद तुम्ही एकत्र घेतल्यामुळं काय होतं, तर तुमचा जो डॅन्ड्रफ आहे किंवा स्किनमध्ये खूप इचिंग होते, खाज येते, ते खूप कमी होते. केसांची जी काही ग्रोथ आहे ना, ती अगदी वेगाने वाढते आणि यामुळेच केस गळतीसुद्धा बऱ्यापैकी थांबते आणि गळलेले केससुद्धा पटकन येण्यास मदत होते. आणि रोज न चुकता जर तुम्ही हा ज्यूस प्यालात, तर यामुळे काय होईल माहिती आहे का? सॉफ्ट, स्मूथ आणि शायनी अशी केसं तुमची होतील. बऱ्याच जणांना असं होतं, की हळू-हळू पांढरे केस यायला सुरुवात झालेली असते आणि मग हे जे आपलं डिटॉक्स ड्रिंक आहे, यामुळे तुमचे जे केसांची पांढरी होण्याची जी काही क्षमता आहे, ते थोडीशी स्लो डाऊन करतं. आता ना इथे माझ्याकडे मोल्ड आहेत. हे चॉकलेटचे मोल्ड आहेत. यामध्येच आपण हे फ्रीज करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे मोल्ड नसतील तर काय करायचं, अशा एखाद्या ट्रेमध्ये हे पूर्ण ज्यूस ओतून घ्यायचा किंवा ताट असेल तर ताटामध्ये ओतून तुम्ही फ्रीज करून घेऊ शकता. साधारण 7 ते 8 तासांसाठी हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीझरमधून काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने याच्या गोळ्या तयार होतात. या गोळ्या अशाच खायच्या नाहीत बरं का. आता फ्रीज झालेल्या हे सगळ्या ज्यूसनं आपल्याला किंवा ह्या सगळ्या ज्या टॅबलेट्स आपण म्हणूयात, त्या काढून घेऊयात आणि एका झिपलॉक बॅगमध्ये आपल्याला काढून ठेवायचे आहेत किंवा एखादं काचेचं भांडं असेल, घट्ट झाकण असणारं भांडं असेल, डबा असेल, तर त्यामध्ये तुम्ही हे काढून घेऊ शकता. मी तर झिपलॉक बॅगमध्येच हे सगळं काढून घेणार आहे. फक्त एक लक्षात घ्या, जी काही बॅग तुम्ही वापरणार आहात, डबा वापरणार आहात, तो बाहेर काढायचा नाही. एक टॅबलेट घेणार आहात किंवा घरात दोघं-तिघं जण घेत असतील, तर तेवढ्याच टॅबलेट पटकन फ्रीझरमधून काढून घ्यायच्या आणि मग त्या वापरायच्या. अख्खीच्या अख्खी पिशवी बाहेर काढायची, डबा बाहेर काढायचा, असं करायचं नाही. ते ते झिपलॉक बॅग मी घेतलेली आहे. छान असं बंद करून ठेवलं. आता हे मी पुन्हा फ्रीझरला ठेवणार आणि जेव्हा मला हवं तेव्हा मी हे काढून घेणार. दिवसातून 1 टॅबलेट तुम्हाला ही घ्यायची आहे. ती कशी घ्यायची ते सुद्धा सांगते. तर हे बघा, इथे मी ना कपमध्ये पाणी घेतलेलं आहे. साधंच रूम टेम्परेचरचं पाणी आहे. हवं असेल तर थोडंसं थंड वगैरे पाणी घेऊ शकता, पण गरम पाणी घ्यायची गरज नाही. ही टॅबलेट पाण्यामध्ये घातल्यानंतर लगेच विरघळते, फार वेळसुद्धा लागत नाही. तर हे ड्रिंक तुम्ही आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा तरी प्यायला हवं. आता कधी प्यायचं? तर तुम्हाला आठवण येईल त्यावेळेस पिऊ शकता. फक्त जेवणाच्या आधी एक 2 तास किंवा जेवल्यानंतर 2 तासानंतर तुम्ही पिऊ शकता. 4-5च्या दरम्यान तुम्ही पिऊ शकता किंवा सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे ना, तुम्ही अनुशापोटी सकाळी-सकाळी जर हा ज्यूस प्यायलात ना, तरीसुद्धा खूप छान फरक पडणार आहे. पण कधी-कधी विसरायला सुद्धा होतं आपल्याला. मग आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा तुम्ही हे नक्कीच पिऊ शकता. तुम्हाला मी खरंच सांगते, केस गळती बऱ्यापैकी माझी कमी झालेली आहे आणि स्किन तर तुम्ही बघताय, म्हणजे कुठलाही मेकअप न लावता सुद्धा तुम्ही अशी ग्लोईंग स्किन नक्कीच मिळवू शकता. थोडा वेळ लागू शकतो, थोडा टाईम द्यावा लागेल, पण कमी खर्चामध्ये जर घरच्या घरी एवढं सगळं होत असेल, सगळे बेनिफिट्स तुम्हाला फक्त हे प्यायल्याने मिळत असतील, तर काय हरकत आहे ना. नक्की ट्राय करून पहा आणि ही आजची रेमेडी जर तुम्हाला आवडली, तर मला नक्की सांगा आणि अशाच जर रेमेडीज तुम्हाला अजून जाणून घ्यायच्या असतील, तर नक्की सांगा. आपल्या किचनमध्येच सुंदर बनण्याचे खूप सारे रहस्य दडलेले आहेत आणि हे सगळे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, तर नक्की मला कमेंट करून कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांनी परिवारामध्ये ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट नक्की शेअर करा. आणि हो, पुन्हा भेटूया अशाच एका मस्त अशा रेमेडीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.